तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आरटीचे फॉर्म यावर्षी सुद्धा आता सुरू झालेले आहेत. यावर्षी थोडे लवकर सुरू झालेत. मित्रांनो, आरटी अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ऍडमिशन करायचं असेल, फॉर्म भरायचं असेल, तर ऑनलाईन पूर्ण काय प्रोसेस असणार आहे लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचंय, मध्ये स्किप नाही करायचंय. होऊ शकतं काही इन्फॉर्मेशन कधी तुमच्या कामाची येऊ शकते, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचंय. मित्रांनो, आता थोडक्यात पहिले माहिती बघून घेऊया. काय डॉक्युमेंट्स लागतात, काय एज क्रायटेरिया असतो. मित्रांनो, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी हा फॉर्म भरला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे फॉर्म भरताना इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. आता मित्रांनो, कोणासाठी कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे, कोणासाठी इन्कम सर्टिफिकेट गरजेचं आहे, म्हणजे उत्पन्नाचा दाखला कोणासाठी गरजेचा आहे. तर मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये जनरल आणि EWS ह्या जर कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर मग तुमच्यासाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे, कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये. आणि ऑदरसाठी सर्वांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये, पण कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, गरजेचं आहे. तर आता फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणारच आहोत. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतात. तर मित्रांनो, चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, क्रोमवरती यायचंय, इथे लिहायचंय RT ऍडमिशन असं लिहून सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला वेबसाईट भेटून जाईल. पहिलीच वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची student.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचंय. आता इथे बघा RT 25% ऍडमिशन पोर्टल, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. किंवा तुम्ही student.maharashtra.gov.in हे सुद्धा सर्च करू शकता. नाही लक्षात राहिले वेबसाईटचं नाव तर RT ऍडमिशन लिहून सर्च केलं तरी चालेल. किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या पेजची लिंक भेटणार आहे. ठीक आहे, आता इथे आलेत. आता इथे बघा मित्रांनो, पालकांकरिता काही सूचना आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही या नक्की वाचून घ्या. या वेबसाईटवरती आल्यानंतर थोडा वेळ द्या आणि वाचून घ्या. आपण आता इथे जास्त वेळ घालवणार नाही, आपण डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत. आता बघा इथे खाली आलं तर नोटिफिकेशन फॉर RT 25% रिझर्वेशन. आता इथं क्लिक करा. इथे बघा नवीन काय नोटिफिकेशन आलेलं आहे ते इथे पाहायला मिळेल तुम्हाला. सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या RT अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियासोबत सूचना काय, ते 13 जानेवारीला त्यांनी सूचना एक काढलेली होती, ती इथं बघू शकता तुम्ही. जर इथं क्लिक केलं तरी ते सूचना तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे, हे पण तुम्ही थोडंसं सविस्तर बघून घ्या, वाचून घ्या नक्की काय सूचना आहे, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. वेगवेगळे व्हिडिओ आपण बघतो ज्यामध्ये कोणी काही माहिती सांगतं, कोणी काही माहिती सांगतं, पण इथं तुम्हाला सूचना दिलेल्या आहे. पूर्ण 6 पेजेस आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचा, तुमच्या सर्व लक्षात येईल. आता इथे वरती यायचंय फॉर्म भरण्यासाठी. आता इथे बघा 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला भेटेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन. या बटनावरती क्लिक करा. आता इथे आल्यानंतर बघा क्रिएट युअर ऍप्लिकेशन ID, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन. आपल्याला हे जे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे यावरती क्लिक करायला लागणार आहे. आपल्याला एक ID इथून मिळतो, ज्या आयडीने आपण इथे प्रोसेस करू शकतो. ठीक आहे, न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचंय. आता इथे तुमचा जिल्हा जे डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्याचं जे काही जिल्हा आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तो जिल्हा सिलेक्ट करा. मी इथे करतोय छत्रपती संभाजीनगर. आता इथे तुमच्या मुलाचं नाव तुम्हाला टाईप करायचंय. लास्ट नेम म्हणजे सरनेम असणार आहे, त्यानंतर फर्स्ट नेम. आता इथे चाइल्ड डिसेबिलिटीचा एक ऑप्शन दिलेला आहे, येस नोचा ऑप्शन आहे. जर तुमचं चाइल्ड डिसेबल असेल, काही अपंग वगैरे असेल तर मग इथे येस करायचंय, अदरवाईज नो वरती आहे तसंच राहू द्या. आता चाइल्डची काय जन्मतारीख आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, मुलाची. जसं तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केली की तुम्हाला इथे दाखवून देईल की ॲज ऑन म्हणजे 31/12/2025 पर्यंत तुमच्या मुलाची एज काय आहे, महिने दिवस सर्व दाखवलं जाईल. ठीक आहे, 6 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे तुम्हाला जर फर्स्ट स्टँडर्डला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. इथे खाली मोबाईल नंबर 10 डिजिट ओनली म्हणजे 10 अंकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचंय. रजिस्टर केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे आणि पासवर्ड सुद्धा जनरेट झालेला आहे. आता बघा ऍप्लिकेशन ID तुम्हाला इथे दाखवला जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा पाठवलं जाईल. एक पासवर्ड सुद्धा तुम्हाला पाठवलं जाणार आहे मेसेजच्या माध्यमातून, त्यांनी तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. आधी ते ऍप्लिकेशन नंबर टाईप करायचा लॉग इन करण्यासाठी, जो तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे. मोबाईलमध्ये आलेला जो टेक्स्ट मेसेज आहे त्यामधला युजर ID आणि पासवर्ड टाका. युजर ID तर वरतीच दिलेला असतो तुम्हाला. ठीक आहे, पासवर्ड टाका आणि खाली दिलेला कॅप्चा टाका. आता इथे लॉग इन बटनावरती क्लिक करा. आता बघा इथे ओल्ड पासवर्ड म्हणजे आपल्याला नवीन पासवर्ड बनवायचा आहे. जो आपला डिफॉल्ट पासवर्ड असतो, जो मेसेजमध्ये आलेला तो डिफॉल्ट पासवर्ड असतो. आता ओल्ड पासवर्ड पुन्हा इथे टाकायचा आपल्याला, जो मेसेजमध्ये आलेला आहे. आणि नवीन पासवर्ड तुम्हाला जो काही ठेवायचा आहे तो इथे ठेवायचा आहे. काही अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता. युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला सांभाळून ठेवायचा मित्रांनो, तर जेव्हाही बनवणार लगेच लिहून ठेवा. न्यू पासवर्ड टाका आणि त्यालाच पुढे समोर टाका कन्फर्म करण्यासाठी आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुलीचं पॉपअप येईल, त्याला ओके करा.
आता आपल्याला जो आपण पासवर्ड बनवलाय त्याने आपल्याला पुन्हा वापस लॉग इन करायचं आहे. युजर आय डी तुम्ही बनवलेला पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, सबमिट बटनावरती क्लिक करा. आता बघा इथे आपल्याला फॉर्म ओपन होणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आपण डिलीट सुद्धा करू शकतो ऍप्लिकेशन, काही जर चुकलं असेल आपलं तर सर्वात पहिले असणार आहे बघा चाइल्ड इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, ऍडमिट कार्ड, ग्रीव्हन्स आणि लॉगआउट. ते ऍडमिट कार्ड आणि ग्रीव्हन्स ही नंतर असणार आहे. सर्वात पहिले आपले हे 4 आपल्याला पार्ट भरायचे आहेत. म्हणजे आज जे आपण प्रोसेस करणार आहे ती फॉर्म सबमिशन पर्यंत असणार आहे. जेव्हा लॉटरी लागते आपलं नाव वगैरे त्यामध्ये आलं म्हणजे तुमच्या मुलाचं, तर मग तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन इथे पाहायला मिळतं. तर हे स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आता बघा चाइल्ड नेम मध्ये नाव ऑटोमॅटिक येणार आहे. डेट ऑफ बर्थ जे आहे ती सुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे. मराठीमध्ये सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. मराठीमध्ये ऑपअप येणार नाही, ते तुम्हाला टाईप करायचं आहे. जर मराठीमध्ये बघा इथे येत नसेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा यूज करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती टाईप करा, मग त्याला कॉपी पेस्ट इथं करा, तसंही चालेल. खाली आईचं नाव पूर्ण टाकायचंय. आईचं नाव पुन्हा मराठीमध्ये सुद्धा टाकायचंय. त्यानंतर बघा वडिलांचं पूर्ण नाव टाकायचंय. वडिलांचे पूर्ण नाव मराठीमध्ये सुद्धा टाकायचे. तर बघा मित्रांनो, मुलाचे नाव तर आपोआप येईल. आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हाच नाव आपण टाकलेलं असतं. मुलाचे नाव मराठीमध्ये टाकायचे असतात. त्यानंतर आईचं नाव पूर्ण टाकायचंय, मग आईचं नाव मराठीत, मग वडिलांचं पूर्ण नाव, मग वडिलांचं नाव मराठीमध्ये असं टाकायचंय. त्यानंतर खाली बघा चाइल्ड डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिकच येणार आहे. आता जेंडर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे फिमेल आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आता बघा एज ॲज ऑन 31/12/2025 ला किती दिवस, किती महिने आणि किती वर्षाचे तुमचं बाळ आहे ते इथं दिलं जाईल. ते आपोआप येणार आहे. नेक्स्ट मित्रांनो पेरेंट स्टेटस, यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता जनरल, विडो, डायव्होर्स, ऑर्फन, सिंगल पेरेंट्स हे तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण हे ऑप्शनल आहे तर याला सोडलं तरी चालेल. आता बघा खाली पालकांनी आपल्या राहण्याचा संपूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. नंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराच्या ठिकाणी बलून सेट करावा. म्हणजे काय मित्रांनो, मॅपवरून आपल्याला तिथे डिटेक्ट करून द्यायचं आहे की आमचं घर या लोकेशनला आहे. तर त्याआधी आपल्याला करंट ॲड्रेस टाईप करायचा आहे. आता इथे बघा आपल्याला अजून मॅपचं काही ऑप्शन आलेलं नाही, कारण आपण ॲड्रेस फक्त टाईप केला आहे, अजून सेव्ह नाही केलेला आहे. आता इथे बघा लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड हे तुम्हाला काही घ्यायचं नाही, आपोआप येणार आहे. आता इथे बघा वेदर द स्टुडंट वॉज सिलेक्टेड एनी टाइम अर्लियर बाय लॉटरी प्रोसेस इन RT स्कीम. म्हणजे याआधी तुम्ही RT अंतर्गत कुठे ऍडमिशन घेतलेलं होतं का, तर येस नो करा. तर नो वरती ठेवायचं आपल्याला आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा सेव्ह आपण केलेलं आहे, पॉपअप येणार वरती चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली, ओके करा. आता बघा इथे एक ऑप्शन आलेला आहे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. आता या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमचं इंटरनेट चांगलं असले तर लवकरच हे मॅप ओपन होईल. इथे खाली प्लस मायनसचं तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे झूम करण्यासाठी. लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड इथे सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता तुम्ही तुमचं लोकेशन दिलेलं आहे, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुमचं इथे आलेलं आहे. आता वरती या इथे ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचंय. आता इथे बघा फॉर विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड. नोट काय दिलेलं आहे, ओनली सिस्टम कॅल्क्युलेटेड स्टँडर्ड इज अवेलेबल टू सिलेक्ट. म्हणजे जे वय असणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे ऑप्शन दिलं जाणार आहे की तुम्ही कोणत्या वर्गामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता सिलेक्ट स्टँडर्ड. आता इथे बघा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आम्ही घेऊ शकतो. तुमचं जे काही मुलाचं वय असेल त्यानुसार इथे KG वगैरे पण दाखवू शकता. आता इथे बघा कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे जो फॉर्म आहे ते हिंदू आहे म्हणून आपण हे हिंदू सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन जे काही असणार आहे. त्यानंतर बघा कॅटेगरी सिलेक्ट करा. जनरल, SC, ST, OBC, VJ, SBC, NT सर्व काही कॅटेगरी इथे दिलेले तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा. जनरल म्हणजे ओपन आली. आता बघा इथे ऑटोमॅटिक तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय काय ते लागणार आहे. इथे बघा खाली डॉक्युमेंट्स दाखवणार आहे आपल्याला कोणते कोणते. आता इथे बघा वरती हिंदू सिलेक्ट केलंय तर खाली कास्ट सर्टिफिकेट हाईड झालेलं आहे, पण बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. हँडिकॅप असेल तर त्याचा प्रूफ लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट. तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेटला येस करायचं आहे, इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसरी कास्ट सिलेक्ट केली, इथे बघा वेगळी कास्ट सिलेक्ट केली की तो पॉपअप येतो कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन. म्हणजे ऍडमिशनच्या वेळेला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला टिक करायला लागणार आहे तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट सोबत ठेवताय. ओपन मध्ये मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट लागतं, कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्या. जर तुमचं जे चाइल्ड आहे ते जर दिव्यांग असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर यस केलं तर बघा डिसेबिलिटी पर्सेंटेज येणार आहे, कोणता आजार आहे ते येणार आहे आणि पर्सेंटेज येणार आहे. नसेल तर नो वरती सिलेक्ट करा. तसंच जर HIV एफेक्टेड असेल तुमचं बाळ तर त्याला यस करा. दोन्हीपैकी कोण एफेक्टेड आहे ते इथे द्यायचं आहे, मदर आहे, फादर आहे किंवा बोथ आहे ते आपण सिलेक्ट करणार आहे जर HIV एफेक्टेड असेल तर. अदरवाईज नो वरती राहू द्या. आता इथे बघा आधार नंबर आहे तर यस वरती क्लिक करा, इथे आधार नंबर टाका. जर आधार नंबर नाही आहे तर नो वरती क्लिक करा आणि तुमची अॅन्युअल इन्कम तुम्हाला इथे टाकायची आहे.
तर आधार कार्ड नंबर आहे, आधार नंबर आपण इथे टाकणार आहे. लक्षात ठेवा, इन्कम सर्टिफिकेट वरती जेवढी इन्कम असणार आहे तीच इथे टाका. बाकी डिटेल्स तुमच्या इथे असणारच आहे, मोबाईल नंबर वगैरे. आता इथे पॅन कार्ड, ईमेल ऍड्रेस मॅन्डेटरी नाही आहे तर सोडून द्या, असेल तर टाईप केला तरी चालतो. आता इथे तुम्ही डॉक्युमेंट मध्ये काय काय ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर ऍड्रेस प्रूफ आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे. हे डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी आहेत आणि हे आपल्याकडे एवढे असायला पाहिजे. ठीक आहे. आता खाली आल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. ऍप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीचं पॉपअप येईल, ओके करा. आता इथे आपल्याला तिसऱ्या नंबरच्या टॅब वरती जायचंय, स्कूल सिलेक्शन. आता इथे बघा, शाळा निवडताना प्रथम 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह बटनावरती क्लिक करावे. पालकांनी 10 शाळा निवडता येतील, म्हणजे जास्तीत जास्त आपण 10 शाळा इथे निवडू शकतो. आता बघा, विदिन 1 किलोमीटरचे स्कूल. इथे बघा, जर तुम्हाला स्कूल दाखवत नसेल तर ती स्कूल तुमच्यासाठी अवेलेबल नाही, म्हणजे तिथं RTचं ऍडमिशन होऊ शकत नाहीये, म्हणून ती स्कूल तुम्हाला इथे दाखवत नाहीये, असं असणार आहे. तर इथून बघा तुम्हाला कोणत्या शाळा निवडायच्या आहेत. मित्रांनो, शाळा निवडताना इथे बोर्ड व्यवस्थित बघा, मीडियम बघा कोणतं आहे. इथे बघा इंग्लिश आहे, मराठी पण आहे. तर मीडियम तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं ते पण बघा. शाळा निवडताना मॅक्सिमम कुठपर्यंत शिक्षण घेऊ शकतात तेही बघा. इथे बघा, फर्स्ट स्टँडर्ड ते 8th स्टँडर्ड पर्यंत आहे. इथे फर्स्ट स्टँडर्ड ते 12th स्टँडर्ड पर्यंत आहे. याप्रमाणे तुम्ही इथं सगळं चेक करून घ्या. तर बघा, आधी 1 किलोमीटर अंतरावरच्या शाळा सिलेक्ट करा, त्यानंतर विदिन 3 किलोमीटर अंतरावरच्या शाळा सिलेक्ट करा आणि त्याच्या पुढच्याही जर करायचे असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे आपण शाळा सर्व सिलेक्ट केलेल्या आहे. खाली यायचंय, सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय, एक पॉपअप येईल सिलेक्शनचं, त्याला ओके करा. आता इथे फॉर्म सबमिशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता इथे आपलं ऍप्लिकेशन पूर्ण दाखवलं जाईल, आपल्याला काय काय आपण डिटेल्स भरलेले आहेत. चाइल्डचं नाव, फादरचं नाव, इन्कम किती आपली, ते जेंडर काय आहे, बाकीचे जे सर्व इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथे दाखवले जाईल. आपण कुठले कुठले डॉक्युमेंट्स इथे देणार आहेत ते सुद्धा दाखवलं जाईल. कुठल्या कुठल्या आपण शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत त्या सुद्धा इथे दाखवले जाईल. टोटल 10 आपण इथे शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत. आता खाली यायचंय, कन्सेंट द्यायचंय. RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे, याप्रमाणे कन्फर्मेशन असणार आहे, त्या बटनावरती क्लिक करा. एकदा चेक करून घ्या आपली माहिती जर कुठं काही चुकलेली असेल तर. त्यानंतर आता कन्फर्म अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. एक पॉपअप येईल वरती, आर यू शुअर टू कन्फर्म द ऍप्लिकेशन, ओके. आता हे आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे. आता बघा पॉपअप येईल की ऍप्लिकेशन इज कन्फर्म, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. ओके बटनावरती क्लिक करा. आता तुम्ही ऍप्लिकेशनला चेंज नाही करू शकत आहे. आता परत आपल्याला फॉर्म सबमिशन या बटनावरती यायचंय. इथे खाली यायचे, जनरेट PDF हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा. तुमचं पूर्ण भरलेला जो फॉर्म आहे PDF आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आता इथे बघा काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन सुद्धा खाली दिलेले आहेत. आपण भरलेल्या प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायचा आहे. म्हणजे जो युजर ID आणि पासवर्ड असतो तुमचा तो तुम्हाला नक्की जवळ ठेवायचा आहे. दुसरा मित्रांनो पॉईंट महत्त्वाचा, इथे आपण प्रवेश अर्जात भरलेली माहितीच्या आधारे लॉटरी काढली जाईल आणि लॉटरी निघाल्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित केला जाईल. म्हणजे आपल्याला एक मेसेज येईल इथे बघा, लॉटरी काढल्यानंतर आपण भरलेल्या प्रवेश अर्जातील मोबाईल नंबरवरती एक SMS प्राप्त होणार आहे. जर आपला नंबर लागला तर इथे आपल्याला एक अलॉटमेंट लेटर म्हणजे ऍडमिट कार्ड पाहायला मिळणार आहे, जे वेबसाईटवरती तुम्ही बघितलंय तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही इथे SMS नाही आला तरी लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता जेव्हा लॉटरी असणार आहे. लॉटरी कधी असणार आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती घेणारच आहोत. आणि शेवटचं बघा, जसं आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे त्याची प्रिंट घेऊन आपल्याला विभागातील पडताळणी समितीकडे जावे लागणार आहे. समितीची यादी मित्रांनो वेबसाईटवर दिलेली आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पडताळणी समितीकडे जाताना प्रवेशाची आवश्यक ती सर्व कागदपत्रे मूळ पत्रासह घेऊन जावीत. या प्रकारचे काही सूचना दिलेल्या आहेत. आता याला इथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून ठेवू शकता. जपून ठेवा मित्रांनो. तुमच्याकडे युजर ID पासवर्ड राहिला तर तुम्ही कधी याला डाउनलोड करू शकता. मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.